रेल्वेत वेटिंग लिस्टच्या तिकिटावर आता प्रवास बंद करण्यात आला आहे। मध्य रेल्वे अशा अनेक प्रवाशांवर मुंबईत कारवाई सुरू केलेली आहे। तुम्ही जर वेटिंग लिस्ट तिकिटावर प्रवास करत असाल तर ही बातमी काळजीपूर्वक बघा। मुंबईहून विविध टर्मिनसहून लांब पल्ल्यांच्या गाड्या निघतात। या गाड्यांमध्ये विशेषतः मध्य रेल्वेच्या गाड्यांमध्ये सध्या तिकीट तपासणीसाठी धडक मोहीम सुरू आहे। या मोहिमेत ज्या प्रवाशांचं तिकीट वेटिंगवर आहे अशा प्रवाशांना शोधून त्यांना रेल्वेतून उतरवण्याचे काम सध्या हे तिकीट तपासणीस करतात। तिकीट वेटिंगवर असलं तरी आरक्षित डब्यात बसून अनेक प्रवासी प्रवास करतात। त्यामुळे गेल्या काही काळापासून रिझर्वेशनच्या डब्यातही गर्दी वाढायला लागली होती। असे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले होते। ज्यांचं तिकीट कन्फर्म आहे अशा अनेक प्रवाशांनी याबाबत तक्रारीही दिल्या होत्या। त्या तक्रारीची दखल घेत मध्य रेल्वेने वेटिंग तिकीट असूनही आरक्षित डब्यात प्रवास करणाऱ्या विरोधात धडक मोहीम सुरू केली आहे। नाही, त्रास तर खूपच होतो, कारण की आम्ही आता 6 बसले आहे आणि 2 येऊन बसले तर ते प्रॉब्लेमॅटिक असते। आणि इकडे झोपायचं तर ते खाली झोपणार, रात्री काय झालं, मुले आहे तर त्यांना पण उतरायला कष्ट होतो। तर कन्फर्म असणार तर या आणि बसा सीटवर, ते चांगलं आहे। मी तर एकच रिक्वेस्ट करणार रेल्वेला, त्यांना परमिशन नकच देऊ, कारण त्यांच्यामुळे स्पेशली आम्हाला खूपच त्रास होतो। लेडीज पॅसेंजर असतात ना, त्यांना खूपच त्रास होतो, कारण त्यांचे वागणं म्हणजे इथे दारावर उभे राहून त्यांचं जसं वागणं असतात ना, तो मला अजिबात आवडत नाही। मी 100% रेल्वेच्या सोबत आहे, 100%। आय एम ॲग्री विथ त्या रेल्वे। कोकणात गणेशोत्सवाच्या काळात लाखो मुंबईकर गावी जातात। त्यावेळी अशा कारवाईने वाद निर्माण होऊ शकतो। यावर कोकणासाठी त्या काळात विशेष अतिरिक्त सेवा रेल्वेकडून चालवण्यात येणार आहे। मात्र सध्या तरी वेटिंग लिस्ट तिकीट कन्फर्म झालं नसेल तर प्रवास टाळावा लागणार आहे। ज्यांच्याकडे कन्फर्म असलेले तिकीट नाही अशा प्रवाशांना, ज्यांच्याकडे कन्फर्म तिकीट आहे त्या प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून उतरवण्यात येत आहे। यामध्ये मध्य रेल्वेद्वारा आपल्या सर्वांना हे आवाहन केले जात आहे की कृपया कन्फर्म तिकीट असल्याशिवाय प्रवास करू नये। पाठीमागच्या बाजूला आपण पाहतो की संपूर्ण डबा हा TCच्या माध्यमातून तिकीट जे आहे ते तपासण्यात आलेलं आहे आणि आत्तापर्यंत आपण 14 तारखेपासून 5000हून अधिक कारवाई ज्या आहेत त्या मध्य रेल्वेकडून करण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे जर तुमच्याकडे तिकीट नसेल किंवा जर वेटिंगवरती असेल तर तुम्ही प्रवास करणं टाळलं पाहिजे, अशा सुद्धा सूचना ज्या आहेत त्या मध्य रेल्वेकडून देण्यात येत आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश सोबत कृष्णा सोनारवडकर, TV9 मराठी, मुंबई।